नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2025 ची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. कशा पद्धतीने तुमचं नाव त्यामध्ये चेक करू शकता, त्याचे ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेले आहे. ती जर बघितली नसेल, तर आय सेक्शनला मी ती टाकून देतो. ती व्हिडिओ बघा आणि तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते एकदा प्रॉपरली चेक करा. आता आपण यासाठी व्हिडिओ क्रिएट करत आहोत, की ग्रीव्हन्स राउंड हा चालू झालेला आहे. तो कुणासाठी आहे? ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर इन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. ते कोणते लिस्ट आहे? ते मी ओपन करून दाखवेनच तुम्हाला. पण ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर इन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी ग्रीव्हन्स राउंड हा तुम्हाला फिलअप करायचा आहे. कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे स्टेप बाय स्टेप त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणारच आहे. बट त्या अगोदर कोणती डेट आहे ग्रीव्हन्स राउंडची, कोणत्या डेटपर्यंत तुम्ही करू शकणार आहेत या चेंजेस, ही सर्व माहिती तुम्हाला यामध्ये आता मी सांगत आहे. जे विद्यार्थ्यांनी पार्शियली व्हेरिफाय असेल, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील, कन्व्हर्जन सर्टिफिकेटचे प्रॉब्लेम्स आहेत. बरेच असे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे जे की प्रॉब्लेम्स तुमचे आहेत. ते तुम्ही चेंजेस आता करू शकता आणि हा जो चेंजेस असेल, हा तुमचा फायनल चेंजेस असतील. हा जो चेंजेस तुम्ही करणार आहात, त्यानंतरच तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होणार आहे. आणि ॲज पर फायनल मेरिट लिस्ट ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र कॅन्डिडेट लिस्टमध्ये नाव असेल, त्यांच्यापुढे कन्फर्म लिहिलेलं असेल, असे विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला हे देऊ शकतात. ओके. सो अकॉर्डिंगली या बी केअरफुल. जे काही तुमचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील, अपलोड करा. टाईम दिलेला आहे तुम्हाला आजपासून. ते कोणत्या डेटपर्यंत आहे, ते एकदा मी सांगतो. ठीक आहे. जसं की सी-ई-टीचं आपण ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे ते ओपन केलेलं आहे. अल्फाबेटिकल लिस्ट ही 28 जुलै 25 ला रिलीज झाली म्हणजे कालच्याच डेटला आणि आजपासून म्हणजे 29 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत तुम्ही एडिट ॲप्लिकेशन फॉर्म हे करू शकता. आता हे कोणी करायचं आहे? ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर म्हणजे बघा ॲप्लिकेशन फॉर्म इन्कम्प्लीट आणि नॉट लॉग या पार्शियली व्हेरिफाय असेल किंवा तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स अपलोड करायचे असेल किंवा काही विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील. सो असे विद्यार्थी फॉर्म अनलॉक करतील. ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी व्हेरिफाय आहे डॉक्युमेंट्स, ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, अशा विद्यार्थ्यांनी परत काहीही करायचं नाहीये. हे फक्त वेट करतील फायनल मेरिट लिस्टचा. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो, की "सर, आमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय झालेले आहेत आणि महाराष्ट्र लिस्ट जे आहे कॅन्डिडेट त्याच्यामध्ये कन्फर्म सुद्धा झालेलं आहे. सो पुढे काय करायचंय?" त्या विद्यार्थ्याने पुढे काहीही करायचं नाहीये. वेट फॉर फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट 2 ऑगस्ट रोजी पब्लिश होणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला फक्त वेट करायचं आहे. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं पार्शियली व्हेरिफाय आहे, डॉक्युमेंटमध्ये चेंजेस आहेत. खूप विद्यार्थी बोलत होते, "सर आम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंजेस करायचे आहेत." सो असे विद्यार्थी आता तुम्ही चेंजेस करू शकता. ते 31 जुलै 2025 पर्यंत. त्यानंतर कोणतेही चेंजेस होणार नाहीत. सो तुम्हाला यामध्ये डेटसुद्धा सांगितलेले आहे मी. आणि या लिस्टमध्ये नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये आहे, की इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही फॉर्म फिलअप केला नसेल, अर्धच ठेवला असणार आहे किंवा काही विद्यार्थ्यांचं रिझल्ट लागलेलं नव्हतं म्हणून काही विद्यार्थ्यांनी पेंडिंग ठेवलं असेल. काही विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेटसाठी पेंडिंग असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तोच लॉक केलेला नाहीये. असेही विद्यार्थी आहेत, की ॲप्लिकेशन फॉर्म लॉक न केल्यामुळे त्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये. सो ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने लॉक करायचा आहे, त्याची सुद्धा माहिती यामध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत, पहिलं डॉक्युमेंट कशा पद्धतीने डिलीट करायचं आहे, ते सुद्धा यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे. आता जो मेन आपला टॉपिक आहे त्यावरती आपण स्टार्ट करूया. फर्स्ट थिंग की ही जी सी-ई-टीची जी वेबसाईट आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल.
ही लिस्ट म्हणजे ही लिंकवर तुम्ही आल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला LLB 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशी विंडो तुम्हाला यामध्ये ओपन होणार आहे. सो अशी विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही रजिस्टर ईमेल आयडी आहे, पासवर्ड आहे, जो काही तुमचा लॉगिन आयडी आहे, हे सर्व मेन्शन केल्याच्या नंतर साइन इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला जी नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, ती समोर तुम्हाला डॅशबोर्ड अशा पद्धतीने दिसणार आहे, की अल्फाबेटिकल लिस्ट ही इन्स्ट्रक्शन अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश झालेली आहे. प्लीज चेक ऑल युअर इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल तुमचं नाव, CET पर्सेंटाइल, क्वालिफिकेशन डिटेल्स, कॅटेगरी रिलेटेड डिटेल्स अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस एक्सेट्रा केअरफुली. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपरली चेक करायची आहे. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, की तुमची ही प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे की नाही. खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येत आहे, की 1 पर्सेंटाइलचं काहीतरी डिफरन्स येत आहे. सिस्टमनी जर घेतला असेल ऑटोमॅटिकली तर ठीक आहे. बट तुमचं जर स्वतःहून जर काही तुम्ही चुका केल्या असतील, तर त्या तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला चेंज करायचं आहे. देन यू कॅन चेंज बाय अनलॉकिंग युअर फॉर्म इफ इट इस लॉक. कारण की आता तुमचा फॉर्म हा लॉक आहे. तुम्हाला अनलॉक करायचे आहे. कशा पद्धतीने करायचं आहे, ते तुम्हाला आता मी सांगत आहे आणि त्यासाठी चेंजेस करण्यासाठीच ग्रीव्हन्स राउंड हा चालू झालेला आहे. फॉर्म एडिटिंग हे चालू झालेलं आहे. ओके. तर कशा पद्धतीने करायचं आहे, ते तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. स्टेप 3 मध्ये तुम्हाला नॉर्मली होती नोटिफिकेशन त्यावरती क्लोज केल्याच्यानंतर अशी विंडो तुम्हाला दिसेल. डॉक्युमेंट तुमचा पार्शियली व्हेरिफाय आहे, कारण की कोणतंतरी डॉक्युमेंट तुमचं पेंडिंग आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म असेल, तर यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म प्रॉपरली तुम्ही कन्फर्म केलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचं इथे कन्फर्म नसेल, सो तुम्हाला प्रॉपरली लॉक करायचं आहे. त्यावेळी इथे हे तुमचं कन्फर्म येऊन जाईल. सो यामध्ये तुम्हाला एकदा चेक करायचं असेल, की कोणत्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, तर यावरती चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस यावरती एकदा क्लिक करा आणि त्याच्यावरती बघा, की कोणता ऑप्शन आहे किंवा कोणता फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, जो की मला परत एकदा अपलोड करायचा आहे. ओके. तो पर्टिक्युलर डॉक्युमेंटच तुम्हाला अपलोड करायचा आहे. बाकी कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला चेंज करायचे नाहीयेत. ओके. आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल, तर तुम्हाला इथे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म दिसत आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होईल. म्हणजे तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये दिसेल आणि मग इथं जो ऑप्शन आहे, आय वॉन्ट टू अनलॉक माय माय ॲप्लिकेशन यावरती टिक करायचं आहे आणि अनलॉक या ॲप्लिकेशन फॉर्मला टिक केल्याच्यानंतर यावरती तुम्हाला क्लिक करता येईल. तो क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली अशा पद्धतीने विंडो ओपन होईल. जसे की तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे, की तुम्हाला खरोखरच हा ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करायचा आहे का? तर कन्फर्म करा आणि तुमचा फॉर्म हा अनलॉक करा. तो अनलॉक झाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, ती तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण विंडो तुम्हाला दिसणार आहे. सो यामध्ये तुम्हाला ते चेंजेस कशामध्ये करायचे आहेत? समजा कॅटेगरीमध्ये चेंजेस करायचे आहेत का? क्वालिफिकेशन मार्क्स चुकीचे टाकलेले आहेत का? त्यामध्ये चेंजेस आहेत का? फोटो, साइन अपलोडेड यामध्ये काही चेंजेस आहेत का? रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स परत एकदा अपलोड तुम्हाला करायचे आहेत का? तो या पद्धतीचे कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्हाला चेंजेस करायचे असतील, तर तुम्ही यामधून टिक करायचं आहे आणि जे काही चेंजेस आहेत, ते चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. समजा त्या कॅटेगरीमध्ये मला चेंजेस आहेत, तर कॅटेगरी ऑप्शनवर मी क्लिक करेन आणि कॅटेगरी ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर जे काही मला चेंजेस करायचे समजा मला कॅटेगरी चेंज करायची आहे, तर यामध्ये जसं की माझ्याकडे रिसिप्ट आली असेल कॅटेगरीची, तर मी याच्यामध्ये पर्टिक्युलर जी माझी कॅटेगरी असेल, ते मी इथे मेन्शन करेन. जी काही माझी कास्ट आहे, ती मी यामध्ये मेन्शन करेन. सर्टिफिकेट आहे का? ते येस करेन. कोणती कास्ट इश्युइंग ऑथॉरिटी आहे डिस्ट्रिक्ट ते करेन आणि डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट? येस करेन. तर जिथे ड्रॉप डाउनलाच तुम्हाला रिसिप्ट ॲप्लिकेशन नंबर हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ओके. येस केल्याच्यानंतर तुम्हाला खालती ड्रॉप डाउनला तिथं ऑप्शन येईल. ॲप्लिकेशन नंबर, रिसिप्ट नंबर तो तुम्ही मेन्शन केल्याच्या नंतरच ते पुढे जाईल आणि त्याच्यानंतर एन-सी-एल जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल, ती सुद्धा तुम्ही रिसिप्ट नंबर अपलोड करा. म्हणजे रिसिप्ट नंबर मेन्शन करा. मेन्शन केल्याच्या नंतरच तुमचे जे काही प्रॉपरली
कास्ट सर्टिफिकेट हे तुमचं व्हेरिफाय होऊन जाईल. मायनॉरिटीमध्ये असाल तर येस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. ज्या विद्यार्थ्यांचे कॅटेगरीमध्ये चेंजेस करायचे होते ते चेंजेस झाल्याच्या नंतर बाकी कोणतेही तुम्हाला चेंजेस नसतील, तर मग डायरेक्टली तुम्हाला कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. ओके. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याचं सर मला क्वालिफिकेशन मार्क्स यामध्ये मला चेंजेस करायचे आहेत. तर त्यावरती तुम्ही क्लिक करणार. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचं सेमिस्टर पॅटर्नमध्ये आहे, तर सेमिस्टर पॅटर्नमध्ये अशा पद्धतीने तुम्ही मार्क्स टाकणार आहेत. सेमिस्टर 1 इथे आहे, त्यानंतर सेमिस्टर 2 इथे आहे, सेमिस्टर 3 आहे, सेमिस्टर 4, सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 अशा पद्धतीने ज्यांचं सेमिस्टर वाईज आहे, ते सेमिस्टर वाईज मार्क्स टाकतील आणि ज्या विद्यार्थ्यांचं इयरली पॅटर्न आहे, ते इथं सिलेक्ट केल्याच्यानंतर इयरली पॅटर्न तुम्हाला दिसेल. मग तुम्हाला इयरली पॅटर्न्समध्ये इथे मार्क्स तुमचे मेन्शन करायचे आहेत. ते सर्व प्रॉपरली मेन्शन केल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. ते तुमचे चेंजेस झालं. आता एखाद्या विद्यार्थ्याचं फक्त क्वालिफिकेशन मार्क्समध्ये चेंजेस होते. तेवढंच करायचं होतं मला. तर त्यामध्ये सेव्ह आणि नेक्स्ट बटन क्वालिफिकेशन मार्क्समध्येच पूर्ण डिटेल टाकल्याच्या नंतर सेव्ह नेक्स्ट करेन आणि नंतरला मी कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म करेन आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म केल्याच्यानंतर त्याची जी प्रिंट आउट असेल ॲप्लिकेशन फॉर्मची, ती तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायची आहे. सो हे झालं क्वालिफिकेशन मार्क्स. अशाच पद्धतीने फोटो आणि साइनचं काही प्रॉब्लेम असेल, तेही तुम्ही अपलोड करू शकता आणि नंतरला तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, जसं की क्वालिफिकेशनमध्ये समजा तुम्ही मार्क्स मेन्शन केले, बट तुम्हाला त्याचं विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट विथ ऑल मार्कशीट तुम्हाला सिंगल पी-डी-एफमध्ये ते तुम्हाला अपलोड तर करावंच लागणार आहे. सो ते अपलोड करण्यासाठी अशा पद्धतीने विंडो तुमची दिसेल. जसे की मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं होतं, की कॅटेगरीचे जे स्टुडंट असतील, ते रिसिप्ट त्यांच्याकडे असेल, तर ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला हा असा मेन्शन करावा लागतो. बारकोड नंबर सुद्धा असा मेन्शन करावा लागतो आणि हा पुढे तुमचा नंबर इथे दिसतो, जो तुम्ही मेन्शन केलेला असतो. तो जर असेल, देन यू कॅन तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरिफाय होऊन जाईल. तो जर यामध्ये नसेल, तर मग डॉक्युमेंट व्हेरिफाय व्हायला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतं. ठीक आहे. कारण की ते ॲप्लिकेशन नंबर जर तुम्ही रिसिप्ट अपलोड करत आहात, तर ॲप्लिकेशन नंबर हे मॅन्डेटरी आहे. ओके. आता अशा पद्धतीने तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ही लिस्ट तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशनचं त्याने मार्क्स अपडेट केले आणि त्याला आता पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. मार्कशीट विथ कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट इन सिंगल पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. मग तो विद्यार्थी कसं करेल? तो विद्यार्थी असं बोलेल, की "सर ऑलरेडी माझं आहे, तर मी करू कसं?" हा डिलीटचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे. तर डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. तो पहिला वाला जो डॉक्युमेंट असेल, तो तुमचा यामधून डिलीट होईल आणि नंतरला मग नवीन डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करायचा आहे, जो की नवीन तुमच्याकडे असेल तो. ओके. कास्ट सर्टिफिकेटमध्ये पण सुद्धा सेम आहे. कास्ट सर्टिफिकेट आली असेल, तर इथे तुम्ही डिलीट ऑप्शनला क्लिक कराल आणि नवीन जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड कराल आणि नंतरला व्ह्यू करून बघा, की प्रॉपरली डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे की नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मी स्कोर कार्ड अपलोड केलेला आहे. सो तुम्हाला इथे डिलीट पहिलं करायचं आहे आणि जो काही डॉक्युमेंट आहे, तो डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. प्रॉपरली डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके. सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर मग तुमचं कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे इथे जे डिटेल्स आहे इथे तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर ड्रॉप डाउनला तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिसते. सी-ई-टीचे डिटेल्स, ॲड्रेस, कॅन्डिडेटचे टाइप, सोशल रिझर्व्हेशन, क्वालिफिकेशन डिटेल्स, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लिस्ट यावरती क्लिक केल्याच्या नंतर ड्रॉप डाउनला तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन हे दिसणार आहे. ती सर्व इन्फॉर्मेशन प्रॉपर असेल तुम्हाला इथे या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. आय हॅव ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन अँड अंडरस्टँडिंग थिस रूल्स. सो यावरती क्लिक केल्याच्या नंतर मग हा जो विंडो आहे कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्मचा, तो तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म पुढे अशा पद्धतीने दिसेल. लॉक ॲप्लिकेशन फॉर्म. हा लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती यावरती तुम्हाला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये लिहिलंय बघा.
Lock application form, you will not be able modify, change after your application form once you confirm. Are you sure? तर याच्यामध्ये तुम्ही कन्फर्म करायचं आहे. देन तुमचा फॉर्म हा लॉक होईल. खूप विद्यार्थी विचारत होते, की सर लॉक कशा पद्धतीने असतो? सो अशा पद्धतीने कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा कन्फर्म असा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करा. तेव्हा तुमचा फॉर्म हा लॉक होईल आणि तो कशा पद्धतीने दिसेल मग? फायनली तुमचा जो फॉर्म आहे हा अशा पद्धतीने दिसेल. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. इट मीन्स यामध्ये 2च ऑप्शन दिसले पाहिजेत. एक प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आणि एक आहे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुमचा फॉर्म हा लॉक आहे. ओके. आणि नंतरला प्रॉपरली ते मेथड फॉलो केल्याच्या नंतर तुमचा हा डॉक्युमेंट हा व्हेरिफाय आज उद्यापर्यंत होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. कशा पद्धतीने एडिट करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे मी. आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म हा व्हेरिफाय करून घेऊ शकता याचं सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा जो फॉर्म तुम्ही एडिट करता त्यावेळी तुमचा जो फॉर्म आहे, हा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म, हा फॉर्म डाउनलोड करायला विसरू नका. ओके. तो इम्पोर्टंट फॉर्म आहे. ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन हा फॉर्म तुम्हाला लागणार आहे. सो आय होप तुम्हाला या सर्व इन्फॉर्मेशन प्रॉपरली समजलं असेल. व्हिडिओ लेंदी होत असेल, आय नो, बट प्रॉपरली सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणं हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून कोणतीही चुका तुमच्या या फॉर्ममध्ये झाल्या नाही पाहिजे. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा. तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा प्रॉपरली फॉर्म फिलअप करतील. आणि हा तुमचा चॅनल आहे, जो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब केलं तर चांगली गोष्ट आहे. नाही केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हा जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा. जेणेकरून नवीन ज्या व्हिडिओ असतील त्या तुमच्यापर्यंत येत राहतात. थँक यू सो मच.